नमस्कार. मी आता राम मंदिरापाशी आहे. ते दर्शन घेण्याची सोय खूपच भयानक आहे. म्हणजे तुम्हाला इकडे दिसत असेल अक्षरशः लाखोच्या संख्येने लोक येत आहेत. आणि लॉकर जे आहे, लॉकर सिस्टीम खूप भयंकर आहे. लॉकरमुळे खूप कन्फ्युजन आहे. बाथरूमचं कन्फ्युजन आहे भयंकर. तुम्ही जेव्हा इकडे कधी येत असाल दर्शनाला, हे बघा तुम्हाला दिसत असेल किती भयानक प्रमाणात लॉकर मॅनेज केले जात आहेत. हे भयंकर घाणेरडे टॉयलेट्स आहेत. स्टॅम्पीडचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिस्क आहे. स्पेशली जेव्हा आपण राम मंदिरामध्ये आतमध्ये जाताना 2 पायऱ्या लागतात. अशा जवळजवळ 50 पायऱ्या 2 वेळेला. ते खूपच भयंकर आहे म्हणजे परिस्थिती. परत इकडनं डेड एंड. खूपच भयंकर मॅनेजमेंट आहे. कदाचित काही वर्षात होईल व्यवस्था. वहां से लेफ्ट हां, काही वर्षात कदाचित नीट होईल. पण सध्या तरी खूप भयंकर आहे. तुम्ही जर का आलात इकडे तर तुमच्या गाडीमध्येच तुमचं सगळं जे काही स्मार्ट वॉच, फोन, इतर काही असेल तर ते सगळं गाडीमध्येच ठेवा. मेटॅलिक गोष्टी. बाकी सगळं जे आहे, शूज सुद्धा जर का जमलं तर तुम्ही तिकडेच काढा. कारण आणि येताना आतमध्ये तुम्ही बिना चपलांचे चालात तर बरं होईल. हे सगळं भयंकर आहे. आणि स्टॅम्पीड आहे, तर देवाची कृपा आहे म्हणून स्टॅम्पीड होत नाहीये असं मला वाटतं. पण इनएव्हिटेबल आहे, कधी ना कधीतरी 100% होणार. ज्या प्रमाणात इथे लोक येत आहेत. आणि इकडे भरपूर पोलीस आहेत तसे, पण त्यांच्याकडे अशी मेकॅनिझम असेल असं मला वाटत नाही. जर का स्टॅम्पेड झाली, जर का चेंगराचेंगरी झाली, तर मला नाही वाटत इकडे कोणत्याही प्रकारचं असं काय करणार करून लोकच एवढी आहेत. आता मी मोबाईल काढू शकतो अशा ठिकाणची लोक आहेत. बऱ्याच वेळेला 80% भागामध्ये मोबाईल पण अलाउड नाही आहे. जिथे मोबाईल अलाउड नाही तिथे तर भयंकरच परिस्थिती आहे. मी तुम्हाला हे नाही म्हणत आहे की दर्शन करू नका म्हणून. कदाचित आता कुंभमेळ्यामुळे जास्त असेल, पण दर्शनाला नक्की करा. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आपण जेव्हा जाऊ तेव्हा अशी जेव्हा परिस्थिती असेल तेव्हा कोपऱ्यामधनं चाला. कारण कोपऱ्यामधनं तुम्ही चाललात, मधल्या साईडला जेवढे तुम्ही राहाल तेवढं चेंगराचेंगरीमध्ये अडकण्याचे चान्सेस जास्त आहेत. जेवढे कोपऱ्याला राहाल तेवढे बाहेर पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. असं सगळं आहे. आज माझ्याबरोबर माझे ड्रायव्हर होते, त्याच्यामुळे खूप बरं झालं. मी त्यांना बाहेरच थांबवलं. ते म्हटलं मी नंतर दर्शन घेईन, तुम्ही आतमध्ये जाऊन दर्शन करून घ्या. त्याच्यामुळे मी माझे शूज, माझं मोबाईल वगैरे त्यांच्याकडे देऊ शकलो. नाही तर लॉकरच्या सिस्टीममध्ये पडलो असतो तर आत्ताच्या वेळेमध्ये तर अगदी 1.5-2 तास लॉकरच्या मॅनेजमेंटमध्येच गेले असते. आणि त्याच्या पुढचं म्हणजे परत आल्यानंतर अजूनच गोंधळ. सो बजबजपुरी आणि गोंधळपुरी आहे इकडे सगळे. धन्यवाद. इकडे येत असाल तर आपली लहान मुलांना खरोखर सांभाळून आणा. ते दर 2 मिनिटाला नवीन माणूस हरवतो आणि त्याच्याविषयी अनाऊन्समेंट होतं. दर 2 मिनिटाला अक्षरशः. आपल्या आईवडील किंवा लहान मुलांना घेऊन येत असाल तर अगदीच तुम्हाला व्यवस्थित अगदी दोरी बांधून ठेवायला लागेल. एवढं भयंकर असं गर्दी आहे इकडे. कदाचित आत्ता आहे, दरवेळेला नसेल, पण आता सध्या तरी भयंकरच गर्दी.